अरे हळूहळू काय करू राहिला तू? अरे काय करू राहिला? तर बघू शकता, तर हे चालू आपलं पैठणी साडीचं काम. आणि कुठली डिझाईन आहे बघू शकता तुम्ही. आणि आपले सलमान भाऊ काढून राहिले हे बघा. आणि पैठणी साडीचं काम अशा प्रकारे केलं जातं पूर्ण हाताने. तर पूर्ण हँडलूम पैठणी आहे. आणि बेबी पिंक कलरची बॉर्डर येणार आहे आणि पिस्ता कलरचा बॉडी कलर येणार आहे. तर म्हणजे हा असा वर्क चालू आहे आपलं महादेवांची पैठणी साडीचा पल्लू वर्क चालू आहे. हा साडीवर पल्लूवर महादेवांचा फोटो येणार आहे. जो असा फोटो आहे की तांडव करताना अशी डिझाईन आहे पल्लूवर पैठणी साडीच्या. तर पैठणी साडीच्या म्हणजे पैठणी साडीवर पहिल्यांदाच असा डिझाईन कोणी तयार केली असेल ती आपण करतो आहे. महादेवाची डिझाईन आहे, महादेव तांडव करताना. तर खूप भारी अशी डिझाईन आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मगच तुम्हाला कळन. आणि इकडं आपले मंगेश भाऊ ऑलवरच्या साडीचं काम करू राहिले. तर खूप सुंदर असं काम आहे. तर कलर डिझाईनवरून तुम्हाला कळतच असाल कशा प्रकारे डिझाईन चालू आहे आपले. आणि हे काम पूर्णपणे असं हाताने केलं जातं, कुठल्याही प्रकारचा मशिनीचा उपयोग नाही. तुम्ही बघू शकता हँडलूममध्ये कुठं काय मशीन वगैरे दिसते का? मशीन वगैरे म्हणजे फक्त हा एक फॅन असतो, ते पण हवेसाठी गरम वगैरे होतं म्हणून. आणि हा पूर्ण हँडलूम आहे, बघून घ्या. हे पूर्ण हे सिल्कचा धागा आहे. हा पूर्ण केसावानी बारीक असा धागा असतो, तुम्हाला दिसणार नाही एवढा बारीक आहे, तरी तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे बघा हा किती बारीक धागा आहे, केसासारखा बारीक धागा असतो सिल्कचा. तर याच्यातून आपण पैठणी साडी तयार करतो. आणि हे बघा असा वर्क चालू आहे, अशा प्रकारे पैठणी साडी तयार होते हाताने. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की पैठणी साडी म्हणजे काय असतं. हा पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल पैठणी साडी म्हणजे काय आणि कशा प्रकारे तयार होती येवला हँडलूम पैठणी. तर आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, तेव्हाच तुम्हाला अशा नवीन नवीन पैठणी साड्या बघायला भेटतील आमच्या चॅनलला. तर मंगेश भाऊनी खूप सुंदर असा वर्क केलेला आहे. तर बघा किती सुंदर अशी पैठणी साडी दिसते. आणि ही पाकुळी जी असती ती पाकुळी चालू आहे इथं. आणि मंगेश भाऊ 10 वर्षापासून काम करू राहिले. तर बघू शकता किती जुने कारागिरी हे पण मंगेश भाऊ आपले. हे बघा, हे अशा प्रकारे एक धागा आत्ताशी जॉईंट झाला, आता हा दुसरा धागा विणला जाऊ राहिला. तर याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता का म्हणजे पैठणी साडीचं काम किती अवघड आहे आणि कशामुळं पैठणी साडी महाग असते. तर हे कारण त्याला का एक एक धागा जो विणला जातो तर 1 इंच कामाला पूर्ण दिवस लागतो. तर त्यामुळं त्या साडीची किंमत जास्त असते. आणि ही जी साडी आहे ही महादेवांची, तर ह्या साडीला 1 इंच काम करायला कमसे कम 2 दिवस लागतात 1 इंच काम करायला. कारण की आता तरी थोडेसे म्हणजे कमी वर्क चालू आहे, आता शेवटचा वर्क चालू आहे हा. त्यामुळं इथं तुम्हाला हे काकडे जे आहे सिल्कचे हे कमी दिसू राहिले आणि थोडाफार वर्क कमी झालेला आहे त्यामुळं. नाही तर ह्या डिझाईनचा वर्क एका दिवसात अर्धा इंच कधी 1 इंच एवढा होत होता. आणि कमी से कम ह्या साडीला पल्लूला वर्ष होत आलेलं आहे. आता 1 वर्ष होत आलेलं आहे का ही साडी चालू आहे. सलमान भाऊ बरोबर ना, 1 वर्ष होत आलं ना. तर 1 वर्ष होत आलेलं आहे नुसता पल्लू वर्कसाठी 1 वर्ष.
तर याच्यावरून तुम्ही विचार करू शकता का किती एक्सपेन्सिव्ह साडी असेल ही. आणि महादेवांचा फोटो आहे याच्यावर. नटराजचे महादेव आहे ना, हां नटराज महादेव आहे. नटराजच्या मूर्तीवर आपण ते महादेवाचं पूर्ण चित्र म्हणजे असं सुंदर अशी पैठणी साडीवर आपण पल्लूवरती डिझाईन काढलेली. तुम्ही जेव्हा बघशाल तेव्हा तुम्ही कमेंट करून नक्की सांगशाल का पैठणी साडी आपण कशी तयार केली आणि काय केली. हा पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला ती साडी कळेल की कशी झाली काय झाली आहे. आणि एवढी सुंदर अशी साडी 1 वर्ष लागला फक्त पल्लू तयार करायला. याच्यावरून तुम्ही विचार करा की साडी किती सुंदर असू शकते आणि डिझाईन पण किती म्हणजे अवघड आहे त्याच्यात. तर जे हे बघा जो हा टोप आहे तर याचे काने कोपरे बघा किती सुंदर प्रकारे असे आणि जिथल्या तिथं तयार केलेले आहे. तर त्यामुळं ह्या साडीला खूप जास्ती टाईम लागलेला आहे, कारण की काने कोपरे जे तयार करायला टाईम लागतो ते एक एक कानाकोपऱ्याचा जो टोक असतं, जो मुकुटचं टोक आहे, डोळ्यांचं टोक आहे, ते 2-2 असे तारावानी 2-2 तारावर काढावं लागतं. म्हणजे जे तुमचे केसाचे जे 2 तुमचे केस आहे 2, तर त्या 2 केसावरती एक धार तयार होते. तर त्या धारीवर आपण हे असं काम केलं जातं पैठणी साडीचं. तर त्यामुळं ह्या साडीला 1 वर्ष लागलेलं आहे आपल्या तयार करायला. आणि आता म्हणजे कमसे कम आता किती वेळ लागतो काय सांगता नाही येत, तरी तुम्हाला दाखवतो. हे बघा ही खाली डिझाईन आहे, हे बघा ती तयार होती ढाल वगैरे. तर बाकीचे दाखवू नाही शकत कारण की खाली त्यामुळं. आणि हा जो ताण्याचा कलर आहे हा व्हाईट कलर आहे आणि बॉडीचा पिस्ता कलर आहे आणि बॉर्डरचा बेबी पिंक कलर आहे. तर सुंदर अशी साडी आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघत राहा, तेव्हाच तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवू शकतो. आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ही साडी बघायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला ही पैठणी साडी कशी तयार झाली काय झाली हे बघायला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मंगेश भाऊ सबस्क्राईब करायला लावा यांना, काय करायला सबस्क्राईब करा मंगेश भाऊ म्हणते आहे. हे बा ही पण एक सुंदर साडी वानेवर आली, ही पण तुम्हाला दाखवू. तर जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.